इंद्रायणीचं पसायदान. 5 जानेवारी पावसाचं पुस्तक. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक किमया संतोष मुळावकर. मला आठवतो लहानपणीचा शाळा बुडवणारा पाऊस. भुरभुरता, रिमझिमता, बरसता. माझ्या लहानपणी पाऊसही लहान होता माझ्यासारखाच. त्यालाही शाळा बुडवावीशी वाटायची. पाऊसच काय तो थोडीशी शाळा बुडवायचा. तरीही शाळेला घाबरत घाबरत तो उघडायचा. त्यालाही भीती वाटायची, चड्डी ओली व्हायची. चिखलानं भरलेल्या हँडसम पावलांनी मग शाळा भरायची. पोरांचं नक्षत्र शाळेत भरून आलं की आभाळात पावसाचं नक्षत्र दाटून यायचं. ओल्या दप्तरांमधल्या चिंब कवितांमध्ये वेगळंच आभाळ भरून यायचं. त्या आभाळातून वहीतल्या कागदाच्या नावांचा धो-धो पाऊस पडायचा. ओल्या कुडकुडत्या हातात गणितसुद्धा ओलं व्हायचं. चुकल्यावरही ओली छडी खायचं. ओली छडी खाऊन पुन्हा सुटायला बसायचं. आभाळ भरून यावं पण पाऊस पडूच नये अशी गणिताची अवस्था व्हायची. पण आभाळ थांबणार तरी किती वेळ, पाऊस रुकणार तरी किती वेळ. मग धो-धो पाऊस पडावा तसं गणित सुटायचं. आलेलं उत्तर हमखास चुकीचं असायचं. उत्तर चुकलं तरी ताळा मात्र बरोबर यायचा. गणित हा विषय असाच पावसासारखाच, कधी मस्त हसवायचा तर कधी चक्क रडवायचा. इतिहासातल्या पुस्तकात मात्र पाऊस कुठंच नसायचा. मनात शंकेचं इंद्रधनुष्य उभं राहायचं. इतिहासात का पाऊस पडला नाही कधीच? सम्राटांपेक्षा मोठी असलेली ढगांची वंशावळ कुणी गारद केली इतिहासातून? पावसाच्या सणावळीच्या आणि सणावळीच्या बाबतीत धचा मातर झाला नसेल ना? की इतिहासात पावसाला पडताच आलं नाही का? इतिहासात पावसाला बाहेर पडताच आलं नाही का? की पाऊस बाहेर पडला इतिहासातून? की इतिहासाला ढगांचा रस्ता सापडला नाही? की ढगांनाच इतिहास सापडला नाही? की ढगांनाच ऐतिहासिक व्हावंसं वाटलं नाही? की नेहमीच युद्धात गुंतलेल्या इतिहासाला भरून आलेले ढग आणि कोसळलेला, रिमझिमलेला, भुरभुरलेला पाऊस कळलाच नाही? की रक्तानं भिजलेल्या इतिहासाला पावसात भिजावंसंच वाटलं नाही? की इतिहासाला पावसाचं गाणंच माहीत नव्हतं? की म्हणून पावसाचा इतिहासावर राग होता? की पावसाची आणि इतिहासाची कट्टी होती? की इतिहासानं पावसाचं नाव गुरुजींना सांगितलं होतं? की इतिहासातली शाळा पावसात बुडतच नव्हती? की इतिहासानं सगळीच शाळा बुडवली पावसात? शंकेच्या इंद्रधनुष्यातले रंगही असेच वाढत राहायचे. शाळेच्या हजेरी बुकातील गैरहजेरीवर शाळेच्या छपरातून थेंब टपकू लागल्यावर गुरुजींना लक्षात यायचं, शाळा बुडते आहे. तिला वाचवण्यासाठी सुट्टीची घंटा वाजवली जायची. शाळेभोवती साचलेल्या पाण्याच्या मार्जिनवरून उड्या घेत सुट्टीची पावलं घरी धावायची. धावता धावता घसरून पडण्यातही मजा यायची. कधी कधी पाऊस घरी राहूनच शाळा बुडवायचा. शाळा बुडाली तरी घर मात्र बुडायचं नाही पावसात. पावसात शाळेसारखं बुडणं घराला कधी जमायचं नाही. शाळा बुडलेला पाऊस दुसऱ्या दिवशी मुकाटपणे छडी खायचा आणि आकाशा एवढ्या वर्गात जाऊन बसायचा ढगासारखा. पाऊस असा ढगासारखा वर्गात येऊन बसला की गुरुजींचंही मन रिमझिमायचं आणि मग पावसाचं गाणं अख्ख्या शाळेत रंगात यायचं. पावसाच्या गाण्यात अख्खी शाळा बुडून जायची. पण आताशा पाऊस अशी शाळा बुडवत नाही. पावसाच्या शाळेला वेळापत्रकच राहिलं नाही. पावसाच्या शाळेला आजकाल सुट्ट्याच सुट्ट्या असतात. जेव्हा सुट्ट्या नसतात तेव्हा पावसाच्या शाळा वैद्यकीय रजेवर असतात. उरलेल्या दिवशी गावातले बंद पावसाच्या शाळेला बंद पाडतात. बंद पाडल्यामुळं बंद पडलेल्या शाळेला पावसात बुडताच येत नाही. पावसाची शाळा एखाद्या दिवशी चुकून भरते आणि चुकल्यासारखी सुटते. कसाही असला तरी पाऊस आपलाच असतो. आपण पावसासाठी नसलो तरी पाऊस आपल्यासाठी असतो. हा पाऊस आपण गातो खूप, पण आपण तो वाचत नाही मुळीच. आपला पाऊस आपण वाचायला हवा. पावसाला आपण केलेल्या जखमा, पावसाच्या मरवी आपण घातलेले घाव आपल्याला कळायला हवेत. त्यासाठीच 5 जानेवारी 1979ला रोहिणी 200 ह्या पावसाचा अभ्यास करणाऱ्या पहिल्या भारतीय प्रायोगिक उपग्रहाचं थुंबा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. पण आपल्या मनोभूमीवर पर्जन्य साक्षरता अजून म्हणावी तशी रिमझिमली नाही. पावसाला आपण केलेल्या जखमांवर अजूनही खपली धरली नाही. तरीही आपलं पावसाला जखमा करणं सुरूच आहे.
आणि त्या जखमातूनही आपल्यासाठी पाऊस जमेल तेव्हा भुरभुरतो आहे, रिमझिमतो आहे, बरसतो आहे.